इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। तुम्ही 10वीच पास आहे तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर इंडियन कोस्ट गार्ड भरतीमध्ये आपला 60 मार्काचा पेपर असणार आहे आणि 60 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले एससी एसटी कॅटेगरीसाठी फक्त 27 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले। जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 60 पैकी 30 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि एकच पेपर जे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये तर यामध्ये डीबीचं पद आहे, त्याचबरोबर जीडीचं पद आहे। तर हे दोन पद आहे, तर या दोन्ही पदामध्ये वेगवेगळी शैक्षणिक पात्रता लागते। तर 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये उंची किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, निवड प्रक्रिया काय, वय काय आहे, त्याचबरोबर यामध्ये फी काय, आपलं जर सिलेक्शन झालं तर ड्यूटी कोणत्या ठिकाणी करावं लागणार आहे, तर संपूर्ण माहिती इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीच्या ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 9 जून पासून फॉर्म भरणे सुरू झाले। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 29 जून 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या यामध्ये पेपर असणार आहे। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये 2 पद आहे। पहिले जे पद आहे हे डीबीचं आहे, त्याला डोमेस्टिक ब्रँच म्हटलं जाते, यामध्ये 10वी पासच लागते आणि दुसरं जे पद आहे हे जीडीचं आहे, यामध्ये 12वी पास पाहिजे प्लस मॅथ फिजिक्स विषय आपला असला पाहिजे। तर एवढे यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते आणि पहिले जे पद आहे हे 10वीच्या बेसचं ते आहे डीबीचं डोमेस्टिक ब्रँच, यामध्ये एकच पेपर आहे आणि दुसरं जे पद आहे हे जीडीचं, यामध्ये 2 पेपर असणार आहे आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। एका पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल ही जी भरती आहे परमनंट भरती आहे, असं नाही की बा हे अग्निवीर अंतर्गत येते, परमनंट भरती आहे। त्याचबरोबर यामध्ये पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे आणि इंडियन नेव्ही सारखीच आपली यामध्ये वर्दी असते कोस्ट गार्डमध्ये। आणि त्याचबरोबर आपल्याला ड्यूटी कुठं करावं लागते तर समुद्रामध्ये ड्यूटी असते। जे समुद्रामध्ये जे बाहेरून जे तस्करी या ठिकाणी होणार त्यांना अडवणं, त्याचबरोबर काही अंमल पदार्थ कोणी बाहेरून तस्करी करते, ड्रग्स वगैरे झालं, गांजा वगैरे झालं तर ते त्यांना पकडणं हे काही काम जे त्यांना। त्याचबरोबर बाहेरचे जे काही अतिरेकी येऊन आले बा समुद्राच्या तिकडून जर समजा काही अतिरेकी येऊन आले त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो पकडणं हे काही काम इंडियन कोस्ट गार्डचं असते आणि इंडियन कोस्ट गार्डच्या समोर इंडियन नेव्ही वाल्यांच्या ड्युट्या असते। अशी जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपले ड्युटी असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर चांगली भरती आहे। महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थी इकडे फॉर्म भरत नाही कारण की वयोमर्यादा कमी आहे आणि इकडे जास्त कॉम्पिटिशन नाही आहे, कारण की महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थी इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात फॉर्म भरतच नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जास्त चान्स आहे, वयोमर्यादा सुद्धा कमी यामध्ये ठेवण्यात आले आहे। तर वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 22 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते। एससी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरता येते। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 25 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। आपलं जे वय गणलं जाणार आहे 1 जून 2025 रोजी आपलं वय गणलं जाणार आहे, मोजलं जाणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 300 रुपये फी ठेवण्यात आले। एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, एक लक्षात ठेवा। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। सर्वात अगोदर आपलं यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर पहिले जे पद आहे हे डीबीचं पद आहे, 10वीच्या बेसवरचं, यामध्ये आपलं पर्सेंटेज कमी असेल तरी आपल्याला फॉर्म भरता येते। आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, 10वीच पास आहे तुम्ही फक्त आपल्याला डीबी पदामध्ये फॉर्म भरता येते। डीबी त्याला डोमेस्टिक ब्रँच म्हटलं जाते। या पदामध्ये एकच पेपर आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार डोमेस्टिक ब्रँचमध्ये आणि त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न, विज्ञानचे 10 प्रश्न, जनरल नॉलेजचे 5 प्रश्न, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 45 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरमध्ये भेटणार आहे। पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि पासिंगचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 60 पैकी 30 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले। एससी एसटी कॅटेगरीसाठी 60 पैकी 27 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले। तर पेपरमध्ये नेगेटिव्ह
मार्किंग नाही, तुम्ही तुक्के मारले तरी चालते आणि तुम्ही 60च्या 60ही प्रश्नावर आपल्याला टिक करून या ठिकाणी यायचं, कारण की निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. अंदाजे टोले मारले तरी चालते. त्याचबरोबर दुसरं जे पद आहे तर त्या या ठिकाणी जीडीचं, त्याला जनरल ड्युटी म्हटलं जाते. 12वीच्या बेसवरचं पद आहे. मॅथ फिजिक्स विषय आपला असला पाहिजे. तर या पदामध्ये 2 पेपर आहे. पहिला जो पेपर असणार आहे जनरल ड्युटी या पदामध्ये, तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे पहिल्या. आणि पासिंगचा जर विचार केला, SC/ST कॅटेगरीसाठी 60 पैकी 27 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आहे. जनरल ओबीसी कॅटेगरी, जनरल ओबीसी EWS कॅटेगरीसाठी 60 पैकी 30 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले. पेपरमध्ये 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर आपल्याला तुक्के वगैरे सुद्धा या ठिकाणी मारायचे. म्हणजे सांगायचे एवढंच की 60च्या 60ही प्रश्नावर आपल्याला टिक करून यायचं आहे. निगेटिव्ह मार्किंग इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये नाही आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर GD पदामध्ये हा पहिला पेपर झाल्यानंतर GD पदामध्ये दुसरा सुद्धा आपला यामध्ये पेपर असणार आहे. GD पदामध्ये तर 2 पेपर आहे आणि दोन्ही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर GD पदामध्ये दुसरा जो आपला पेपर असणार आहे, तर मॅथचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. मॅथ फिजिक्सचे मिळून 50चे 25 प्रश्न, फिजिक्सचे 25, अशा प्रकारे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि त्याचबरोबर 45 मिनिटाचा टाईम आपल्याला भेटणार आहे. आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर SC/ST कॅटेगरीसाठी 50 पैकी पासिंग 17 मार्कावर ठेवण्यात आले. जनरल ओबीसी EWS कॅटेगरीसाठी 50 पैकी पासिंग फक्त 20 मार्कावर या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आपल्याला 50च्या 50 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून येतं, कारण की निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. ठीक आहे. तर चांगली जे ही इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलची ही भरती चालू आहे. 29 जून 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, म्हणजे उद्याचीच हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड होणार आहे. ग्राउंडचा जर आपण विचार केला तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग आपल्याला 7 मिनिटांमध्ये मारायचे आहे. जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 7 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे, तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाईम आहे हा 7 मिनिटापेक्षा जास्त झाला तर त्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. दुसरा जो आहे आपल्याला यामध्ये 20 स्क्वॉट आपल्याला मारावं लागणार आहे, त्याला आपण उठक बैठक सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर यामध्ये 10 पुशअप आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे. बस एवढंच फिजिकल इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये आहे. तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे. तर 10वी पाससाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे चांगली बेस्ट भरती एक लक्षात ठेवा, कारण की इकडे जास्त कॉम्पिटिशन नाही. महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थी इकडे फॉर्म भरत नाही. तर जे पण विद्यार्थी इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीची तयारी करत असाल तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून ज्या अभ्यासाला लागा, आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून सेल्फ स्टडी करा. 8-8 घंटे जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे, मेहनत करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. चांगली ही भरती चालू आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय